वंदे मातरम, जय श्री राम, जय हो भारत का संविधान। आज आपल्या समक्ष आणि एकूण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जाऊ पाहत आहे त्या संबंधानं मुख्यत्वे आज बोलण्याचा उद्देश आहे। विद्यार्थी चळवळीमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेला एक छोटासा कार्यकर्ता म्हणा किंवा संशोधक राहिलेला विद्यार्थी म्हणा किंवा आता कायद्याचा विद्यार्थी म्हणा, म्हणून आपल्या समक्ष बोलत आहे। बोलताना मला खास करून एक बाब लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे ज्या प्रकारे वैद्यकीय परीक्षेच्या आधारावर आणि त्या विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करून जे राजकीय ज्या प्रकारची पोळी भाजण्याचा प्रयत्न म्हणजे देशात आणि राज्यात सुद्धा चालू झाला आहे, आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या भावनांना इमोशनल ब्लॅकमेलिंगचा आधार घेत जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे त्या आंदोलनाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, इथपर्यंत ठीक आहे। परंतु आंदोलन करणारे भारताच्या संविधानाला मानतात की नाही असा माझा प्रमुख प्रश्न आहे। जर आंदोलन करणारे भारताच्या संविधानाला मानत असतील तर माननीय उच्च न्यायालयाने मुंबईच्या देखील जरंगेची प्रकृती जेव्हा खराब होत होती त्यावेळेस जे निर्देश दिले होते आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये जे याचिका दाखल झालेली आहे संविधानिक भूमिकेच्या आधारे म्हणजे राईट टू लाईफच्या आधारे, मग सोनम वांगचुकांना हे सांगायचंय का की ते संविधानापेक्षा मोठे आहेत, देशामध्ये आक्रमकता आणून ह्या सगळ्या गोष्टी का केल्या चालल्यात तर युवकांना भावनिक आधार बनवला चाललाय। मला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत उपोषण करता येत नाही, हे सत्य असताना का तुम्ही संविधान विरोधी ढोलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात। दुसरा मुद्दा, भारताच्या संविधानानं निर्मित सीबीआयवर भरोसा नाही का सोनम वांगचुकचा? मला सांगा। त्याचबरोबर मला या निमित्तानं हे विचारायचंय, आता काय राज ठाकरेला सोनम वांगचुकला तपास अधिकारी करायचंय का? सोनम वांगचुक आणि राज ठाकरेला वैद्यकीय पूर्व परीक्षेचं मला म्हणजे आमच्या ढोबळ भाषेत म्हणायचंय तर काय ढेकळं कळतात का? कोणत्याही भावनांवर स्वार व्हायचं? मला आमच्या गुराखी भाषेतच सांगायचं झालं तर राज ठाकरे आता वाजंत्री झाल्यासारखं हलकी वाजवणारे झालेत का? आणि स्वतःचे विषय संपले का? आणि म्हणून अशा प्रकारच्या भावनिक अत्याचाराला कुठेतरी थांबवलं पाहिजे। पूर्व परीक्षा असतील किंवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये जर काही अक्षम्य चुका किंवा पेपर फुटीचे प्रकरण हे निंदनीय गंभीर असले तरी न्याय संस्थेवर विशेष तपास यंत्रणेवर विश्वास ठेवायचा असतोच। आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबईमध्ये सुद्धा आता मोर्चा काढला जाईल
किंवा मोर्चाला आता मुंबईचा पाठिंबा तुम्ही असं माध्यम सुद्धा हे जे डबल ढोलकीवाले आहेत त्यांच्यातून तुम्ही बातम्या दाखवतात. मुंबईचा कशासाठी पाठिंबा आहे? आता त्यातल्या त्यात राज ठाकरे पुरतं बोलायचं झालं तर राज ठाकरेला आता पुळका सोनम वांगचुकचा. मला असं वाटतं सोनम वांगचुकच्या बाजूला सोनम वांगचुकला सांगाव की आता संविधानिक दृष्ट्या राईट टू लाईफच्या दृष्ट्या तुला बसता येत नाही, त्यांना बाजूला काढा आणि राज ठाकरेंना जाऊन उपोषण करून दाखवा. बिना माल वडता माल वडायचा नाही. आणि म्हणून मला हे समजत नाही, उचलली जीभ लावली टाळाला, कोणाच्या भावनेनं पायदळी तुडवायचं. अरे ते विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचे निकाल अवेटेड आहेत, आरोपी अटक आहेत. असं आहे का काय पुरावा की माननीय शिक्षण मंत्री पद हे मान्यच असतात? माननीय शिक्षण मंत्री त्यांच्या बाबतीमध्ये काही हे आहे, लिंक आहे, असं काय आलंय का? राज ठाकरे टीईटीच्या बाबतीमध्ये बोलायचं ना, जरा जास्त प्रगल्भ वाटले असते. कारण राज्यात तर नाही, तुम्ही वार्डात थोड्या बहुत राहिल्यात, काही जे चांगलं काम करणारे छोटे मोठे नगरसेवक तिथपर्यंत राहिलात, त्याच्यावर तुमचं बोलणं येत नाही. परंतु तुम्हाला ज्या गोष्टी माध्यमांना आकर्षित करता येतात त्याच्यावर तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी येणार नसेल तर आता ट्विट करून सोडायले तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी डबल ढोलकी हे थांबल्या पाहिजेत. आणि त्या पुढे जाऊन राज ठाकरेच्या पार्टीत राज ठाकरेला कोणी विचारणार आहे की नाही हे असा प्रश्न आहे. म्हणजे विचारणारा म्हणजे संमती म्हणजे पाठीराख किंवा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये समर्थक आहे की नाही कोणी. कारण मी बघितलं राज ठाकरेच्या मुलाला, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही आपली औलाद म्हणतो, औलादीला येऊन राज ठाकरेचं पाठराखण करण्याची वेळ आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपली पार्टी आपण कौटुंबिक पार्टीपर्यंत गेल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येकानं राजकीय पक्ष सार्वजनिक असतात. आपण तशा प्रकारचं खुलून वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या बरोबर राजकारण आहे ते राजकारण थांबलं पाहिजे. आणि कुणीतरी या गोष्टी या बाबीला आपण दुजोरा दिला पाहिजे. राज ठाकरेचा पोरगा तुम्ही पत्रकारांनी दाखवलं, त्यांनी माझ्याकडे ते स्क्रीनशॉट सुद्धा आहे. म्हणे सोनम वांगचुकला पाठिंबा आहे, पण म्हणे तो कोण पोरगा, तो काय पार्टी नवीन काढली त्या मुलानं, त्याला मात्र नाही. म्हणजे काय हे सुद्धा महाराष्ट्र अभ्यास करत असतंय. समाजशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात, राज्यशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात. आणि त्याच्यामुळं आमच्याकडे म्हणतात की शेंबूड असं पुसता येना आणि राजकारण करायला निघालास का रे भाऊ, असं म्हणतात. शेंबूड पुसता येना आणि राजकारण करायला निघालास का रे भाऊ. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आपण त्या म्हणजे उंचीपर्यंत जाऊन टीका कराव्यात. किंवा एखादा विषय तेवढा प्रगल्भ असावा, तेवढे आपल्याला त्याचं ज्ञानार्जन असावं. ज्ञानार्जन करणं काही चुकीचं नाही, परंतु चळवळीतून यावं लागतंय, चळवळीची माहिती असावी लागते, तेव्हाच होते. मला एक समजत नाही की राज ठाकरेनं ज्या प्रकारे म्हणजे ह्याच्या त्याच्यावर बोलण्यापेक्षा काय आपलं ते उद्धव ठाकरे रामरक्षक स्तोत्र म्हणता आलं नाही असं तुम्ही माध्यमांनीच म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अडखळलेपणा होता किंवा माहीत म्हणजे वाचलेलं नसेल किंवा एकदा पहिल्यांदाच वाचत असताना माणसाला त्रास होते, हे सगळं पाहिलं. आता उद्धव ठाकरे नागपूरला जाणार आहेत, त्यावेळेस राज ठाकरेंनी हे स्वतःच्या भावाला आधी विचारून घ्यावं की भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही नागपूरला जाण्याच्या अगोदर. आणि म्हणून हे सगळं बोलणं आवश्यक आहे, बोलल्याशिवाय यांच्या कांटाळ्या उघडत नसतात. दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे प्रतापी मंत्री प्रताप सरनाईक
ह्या दोघांचा प्रताप एवढा वाढलाय. तुम्हाला सांगतो की वारंवार इमोशनल अत्याचारी भाषा केली जात आहे. एसटी महामंडळातले जे डेपो आहेत त्या डेपोंच्या बाबतीमध्ये आतापर्यंत अनेक शिवसेनेचा काळ असेल त्या काळातही ओबीसी मंत्री होते. अनेक मागासवर्गीय समाजातील मंत्री परिवहन खात्याचे मंत्री होते. परंतु एसटी मंडळाचे जे डेपो आहेत तिथं जाणारा येणारा दूधवाला आहे, तिथं जाणारा येणारा भाजीपालेवाला आहे. दूध गाडी म्हणतात प्रताप सरनाईक. माहिती नसाल, सकाळी जे गाड्या ग्रामीण भागात जातात, हल्टिंगला जातात, त्या गाड्यांना दूध गाडी म्हणतात. त्या गाड्या साठीचा डेपो, त्या सामान्य माणसं, आमचे धोतरवाले असतील, आमचे कामगार कष्टकरी असतील, भाजीपालेवाले असतील, आंबेवाले असतील, त्यांच्यासाठीचे ते डेपो आहेत. आजही डेपोत नुसती स्वच्छता कोठे कॉन्ट्रॅक्टर कोठे म्हणल्यानं होत असतंय प्रताप सरनाईक. आमच्या डेपोमध्ये फलाटाच्या बाजूला ग्रामीण भागात जाणारे डाली घेऊन बसलेले असतात. ती त्यांच्या हक्काची जागा आहे, ती हक्काची जागा आहे. बिल्डर म्हणून डोळ्यानं बघायची नसते, बिल्डर म्हणून डोळ्यानं बघायची नसते. म्हणतात ना त्या जागा त्या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानासाठीच्या आहेत. त्या जागा कष्टकऱ्यांना एक म्हणजे सुटकेचा श्वास घेऊन बसण्यासाठीच्या आहेत काम धंदा झाल्याच्या नंतर. आणि म्हणून त्या जागांवर तिरका डोळा टाकणं चांगलं नाही. मला म्हणायचं नाही कोण आपतेष्टांसाठी, परंतु चुकीचं आहे. खबरदार खबरदार. आणि म्हणे 45 प्रमाणे म्हणजे 90 वर्ष म्हणजे 90चा आकडाच, मन 45 आणि म्हणून काय सांगणं तर म्हणे एसटीतील महामंडळातील कष्टकऱ्यांची देणे. प्रताप सरनाईक हॉटेल कसं बांधायचं, हॉटेल कसं चालवायचं, हॉटेलचा धंदा कसा करायचा इथपर्यंत ठीक आहे. परंतु परिवहन महामंडळांसारखी महामंडळ ही नुकसान किंवा नफ्यासाठी नसतात. डोळ्यामध्ये धूळ नाही फेकायची. हा, नियत खराब झाली असेल तर नियत खराब, परंतु डोळ्यात धूळ नाही फेकायची. एसटीतल्या कष्टकऱ्यांनी 119 किती कष्टकऱ्यांनी जीव बलिदान दिलं होतं? 124 कष्टकऱ्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं 124 कष्टकऱ्यांच्या बलिदानातून एसटीतले कष्टकरी एकवटलेले आहेत. हे सगळं जागेंवर डोळा टाकण्यापेक्षा प्रताप सरनाईक सचमुच म्हणतात ना, मर्द का बच्चा है तो विचारायचं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि उदय सामंतांना, सन्माननीय मंत्र्यांना, की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरेंपासून बाजूला झालात, याच एसटीवाल्यांनी आझाद मैदानामध्ये तुमचा जय जयकार करून आझाद मैदान भरलं होतं. तुमच्या अधिवेशनासाठी काय होतं, वर्धापन दिनासाठी 7वा वेतन आयोग देण्याची चिठ्ठी कुठं हरवली? चिठ्ठी कुठं हरवली? ते म्हणतात ना खेळ असते, कुठं हरवली चिठ्ठी आमची 7व्या वेतन आयोगाची? आणि कशी ही चिठ्ठी सापडली? पीपीपी सगळे डेपो आम्हाला घशात कुणाच्या जातात ह्यापेक्षा कष्टकऱ्यांचं हित महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रताप सरनाईक ह्या जागा ह्या तुमच्या नुकसानावर विक्रीसाठी ठेवलेल्या नाहीत. कारण वेलफेअर स्टेट ही भारतीय संविधानामध्ये लिखित कायदा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का लिखित कायदा केलेला आहे? माननीय कामगारांचे कष्टकऱ्यांचे नेते दत्तोपंतजी ठेंगडींनी आम्हाला दिलेला अधिकार आहे.
मग ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की प्रताप सरनाईक असोत, जो आड येईल कष्टकऱ्यांच्यासाठी, जो आड येईल मंदिराच्या बाबतीमध्ये किंवा बौद्ध विहारांच्या बाबतीमध्ये तेव्हा आवाज दिला जाईल. आणि वैचारिक लढण्याची तशी तयारी ठेवलीच पाहिजे. अशा प्रकारची जी आहे आम्हाला शिकवण मान्यवर दत्तोपंत ठेंगडींनी दिलेली आहे. आणि म्हणून ह्या ज्या जागा आहेत, ह्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की ही जागा तुम्हाला एसटीची आज दिसते. कालच्या काही काळामध्ये आपण नाशिक मधल्या झोपडपट्ट्यांची जागा बघली, ज्या गायरान जमिनीत देता येत नाहीत त्या जागा ते झोपड्या तोडण्यात आल्या. नंतर हातापाये पडून ते झोपड्या तिथं बांधा असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर कल्याणमध्ये, आता मला माहित नाही श्रीकांतच्या काय नातेवाईकांचा काय संबंध आहे नाही, ते श्रीकांतांच्या खासदार आहेत ना ते, परंतु बौद्ध भिक्षू आजही उपाशी कुठं बसलेत तर ते त्या केडीएमसीच्या समोर बसलेत. आता पुन्हा एसटी महामंडळाच्या जागा लोक काय म्हणायला लागलेत, शिंदे टोळी आहे का म्हणालेत. डॉक्टरला मारहाण करतात, गरिबांच्या झोपड्या काढतात, अरे साधू संतांना रोडवर आणतात. ही शिंदेची टोळी आहे का असा प्रश्न विचारायला लागलेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की कोणत्याच प्रकारे बाल्कोच्या जजमेंटच्या नंतर जी संहिता पाळली गेली पाहिजे, म्हणजे 2/3 कमीत कमी कष्टकऱ्यांना लक्षात घेऊन नंतरच कोणताही निर्णय अपेक्षित आहे, परंतु तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये, जागेंच्या बाबतीमध्ये सर्व एसटीतील संघटनांना मी आव्हान करतो, स्वतःच्या संघटनांचे जे मर्यादा आहेत ते बाजूला करा. लक्षात ठेवा, ज्या काही गोष्टी एक समाजाची प्रॉपर्टी म्हणून शिल्लक आहे, त्या प्रॉपर्टीजवर अशा प्रकारचा डोळा कोणी जर ठेवत असेल आणि ह्या सगळ्या एसटी महामंडळाच्या डेपोच्या जागा जर कोणी हिरावून घेऊन पीपीपीच्या नावाखाली खाजगी लोकांना जर त्याच्या फायद्याच्या ठरणार असतील आणि डेपोचे, लक्षात घ्या, डेपोचे थांबे बनवण्याचा भानगडीत कोणी पडत असेल, डेपोचे थांबे, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आत्ता मला एका आमच्या कष्टकरी ड्रायव्हर कंडक्टर साहेबांनी सांगितलं की ठाण्यामध्ये एक तशीच व्यवस्था दिसत आहे साहेब की एसटी आपली येते आपल्या त्या डेपोच्या तिथं म्हणजे जे याच्यावर बांधकामासाठी दिलाय डेपो, तर ती येते आणि थांब्यासारखी थांबते आणि निघून जाते. त्यामुळं हे सगळं आपल्याला आपल्या डेपोतून बाहेर काढण्यासाठी आहे. संघटनांनी आपापले संघटनेचे रुमाल बाजूला ठेवावेत आणि एकत्रितपणे सामान्य कष्टकऱ्यांनी ज्या प्रकारे 124 कष्टकऱ्यांचे जीव बलिदान दिलेत त्या सगळ्या गोष्टींसाठी उभं राहावं. 7वा वेतन आयोग न मिळण्याला उद्धव ठाकरेच्या नंतर शब्द देऊन आपल्या लोकांना बोलवून जर आपला वापर होऊन एकनाथ शिंदे साहेब तेच करत असतील उद्धव ठाकरेने केलं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत, तेवढेच प्रताप सरनाईक जिम्मेदार आहेत. आणि यांना आपण सहजासहजी सोडता कामा नये, यांना आपण बोलतं केलं पाहिजे, जागा आपल्या जागेवर राहिल्या पाहिजे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब 7वा वेतन आयोग कधी देणार हे आधी सांगायला सांगा आणि नंतर परिवहन मंत्र्यांना ह्या जागा ज्या आहेत जागांच्या बाबतीमध्ये जाहिराती कोणत्याच संघटनेला विश्वासात न घेता म्हणजे 45 नावाच्या खाली देऊन टाकल्या असं एक सामान्यपणे म्हणजे सायकोलॉजिकल हे करण्यासाठीचा प्रयत्न आहे. म्हणजे सायकोलॉजिकली लोकांना वाटतं आता गेल्या जागा आता काय राहिलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. मला 2 गोष्टी आणखीन सांगायच्या आहेत. मिसेस झहीर इक्बाल म्हणजे सोनाक्षी सिन्हा. मिसेस झहीर इक्बाल म्हणजे सोनाक्षी सिन्हा. यांना मुझे सोनाक्षी सिन्हा जी, मिसेस झहीर इकबाल भी कह सकते हैं आपको क्योंकि आप तो पति पत्नी हो. मैं आपसे कहना चाहता हूं कि आपने तो बोल दिया, अभी चुप नहीं बैठेंगे. किस बात पे चुप नहीं बैठेंगे?
वो लोग छात्रों के ऊपर राजनीति करने निकले हैं, सिस्टम के ऊपर राजनीति करने निकले हैं, और आपकी कोई फिल्म नहीं चल रही है तो आप इस तरह से टीआरपी लेंगे कि कोई तो भी सोनाक्षी सिन्हा जी है और वो बहुत कुछ कर बताएंगी, वो सोनम वांगचुक के साथ आंदोलन को क्या ये पाठिंबा दे के उनके साथ ये करके साथ देते हुए, और दूसरे जो है बिग बॉस की हमारे बहन क्या है सदानंद है ना, कुनिका काय नाव त्यांचं, कुनिका सदानंद जी, देखिए शो पास होना या इस तरीके की हरकतों से नहीं होता। माधुरी जी देखिए, माधुरी जी एक स्टाइल काफी है, पब्लिक बोलती है क्या बस, क्या एक्शन है, क्या एक्टिंग है, उसके लिए कला की जरूरत होती है। इस तरह के राजनीति के फंडे अपनाने की जरूरत नहीं होती है, आणि त्याच्यामुळं कलाकार सुद्धा या सगळ्या अशा भानगडांमध्ये येत आहेत। आणि म्हणून मला या माध्यमातून आपणाला हे सांगायचं होतं की येणारा काळ मुंबईला डिस्टर्ब करण्याची भानगड कोणी करू नये, किंवा म्हणजे असे काही अँटी सोशल एलिमेंट्स आहेत ते म्हणजे ह्या सगळ्यांना, जसं मागे एकदा मुंबई बंद ठेवण्याचा प्रकार घडला होता तशा प्रकारचा मोर्चा किंवा बॉम्बे डिस्टर्ब करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केला तर तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, कारण शेवटी एका मर्यादेपर्यंत इमोशनल अत्याचार सहन केला जातो। पण यामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही डेपो संदर्भात म्हणताय, मुख्यमंत्र्यांनी थेटपणे इशारा दिलाय संघटनांना की एकतर तुम्ही एसटीचा जो तोटा आहे तो कमी करून देत आहे, आणि दुसरीकडे पीपीपी तत्वावर जर का अशा गोष्टी सरकार करू पाहत आहे तर त्याला देखील विरोध करत आहे। कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात समर्थन केल्याचं दिसतं आहे, आणि मुख्यमंत्र्यांचा देखील याला पाठिंबा आहे की पीपीपी तत्वावर सगळ्या जागा विकसित झाला पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये, देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये तमाम कष्टकऱ्यांना अभिमान आहे, कारण ते कोणते उद्योजक आणि त्यांचा कोणताही धंदा नाही। त्या बाबतीमध्ये आम्हाला बिलकुल त्यांच्या मनामध्ये त्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना कष्टकऱ्यांच्या विरोधातल्या नाहीत, परंतु परिवहन खात्याचे मंत्री हे पूर्णपणे धंदेवाईक आहेत, कारण त्यांचे धंदे आहेत ते म्हणजे रॅपिडोला म्हणजे याच्यापर्यंत नेऊ शकतात, दहीहंडीपर्यंत नेऊ शकतात। तर आमचं म्हणणं हे आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकसान तोट्याच्या बाबतीमध्ये कष्टकरी संघटनांची बैठक घेणं आवश्यक आहे, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधी सुद्धा प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो करू नका असं कधी म्हणलेलं नाही। आज प्रताप सरनाईक माननीय मुख्यमंत्री महोदयांचे फोटो त्यांच्या प्रत्येक ह्या पीपीपीच्या संदर्भाने हे करत आहेत, म्हणजे जाहिरातींमध्ये जाणून बुजून छापत आहेत, जेव्हा की एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो प्रताप सरनाईक खाली छापत आहेत। परंतु मला त्या राजकारणात जायचं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उद्देश हा कष्टकऱ्यांच्या भावनांवर किंवा राजकारण करणे नव्हे, तर त्यासाठी प्रताप सरनाईकचं नापासपण फेल प्रोग्रेस रिपोर्ट हे मान्य मुख्यमंत्री महोदयांसमोर नसावा। त्याच्यातून मान्य मुख्यमंत्री महोदय बोलले असतील। त्याचं कारण असं आहे की प्रताप सरनाईक आल्याच्या नंतर 68,000 हे असलेले सभासद असलेल्या संघटनेला आतापर्यंत मान्यता देण्यात आली नाही। त्याचबरोबर प्रताप सरनाईक आल्याच्या नंतर केवळ द्वेषभाव कष्टकऱ्यांमध्ये पसरवणे आणि नुसती चमकोगिरी करणे ह्या सगळ्या गोष्टी प्रताप सरनाईकांनी केल्यात। ज्या गोष्टी प्रोसिजरली लागतात, म्हणजे जर तुम्हाला एखाद्या जागेला जर त्या जागेला लीजवर द्यायचं असेल किंवा त्या जागेला एखाद्या तत्वाखाली डेव्हलप करायचं असेल तर वेगवेगळे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे हे आहेत निरीक्षण आहेत, त्या गोष्टी मान्य मुख्यमंत्री महोदयांसमोर ठेवल्यात की नाही। आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की आम्ही त्या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांच्याकडे यायला तयार आहोत, परंतु जर त्या गोष्टी न पाळता प्रताप सरनाईकांना जे म्हणजे मला म्हणायचं नाही हव्यास किती आहे ते, परंतु त्या हव्यासापोटी दूधवाला मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना फार भावनिक मी साथ घालत आहे,
माननीय मुख्यमंत्री महोदय हात जोडून विनंती आहे, तिथं जर मॉल सारखे जर डेपो झाले ना तर आजही माझ्या विदर्भातली याडी, आजही माझ्या मराठवाड्यातला फेटा बांधलेला, धोतर घातलेला दूधवाला, भाजीपालेवाला त्याचा विचार व्हावा. कारण मॉलमध्ये ना तो मध्यमवर्गीय माणूस सुद्धा जाताना ना ते काच ढकलताना माणूस दोनदा विचार करतो. आणि त्यामुळं मंत्री परिवहन खात्याचे धंदेवाईक असल्यामुळं अगोदर ह्या सगळ्या चिंतनीय गोष्टींवर संघटनांना एकत्रित घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा करावी. आणि मला हे माहिती आहे की आतापर्यंत, आज तारखेपर्यंत शासन निर्णय, तुम्ही पत्रकारांना मी विचारतो, प्रताप सरनाईक जाहिरातबाजी करत आहेत, तुम्ही शासन निर्णय वाचलाय का? पर्टिक्युलरली तुम्हाला विचारतो, वाचलाय. शासन निर्णय मला पाठवा. शासन निर्णयाच्या जाहिराती पाठवल्या चालल्यात, परंतु शासन निर्णयाच्या जाहिराती पाठवल्या चालल्या, शासन निर्णय आला का? मुद्दा तो आहे. आणि दुसरा मुद्दा की ह्या जागा देताना शासन निर्णयावर जागा देता येतात की कायद्यामध्ये बदल करावा लागेल, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कायद्यात बदल झालाय का? तिसरा मुद्दा, सर्व उच्च न्यायालयाने तर असं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की आमच्या कोर्टाच्या जागा सुद्धा तुम्ही उद्या द्याल का कुणाला? ह्या सगळ्या गोष्टी महत्व ठेवतात. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी हे आमच्या भावना, दत्तोपंत ठेंगडींच्या विचारातून आलेल्या भावना आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, दत्तोपंत ठेंगडींच्या विचारातून आलेल्या भावना आहेत. या भावनांचा आपण आदर करावा आणि सांगोपांग चर्चा करावी. आज माननीय मुख्यमंत्री महोदय, मला तुम्हाला सांगायचंय, मागच्या 5 महिन्यापासून प्रताप सरनाईकांचं रिपोर्ट कार्ड बघा. 5 महिन्यापासून पेन्शन नाही एसटीतल्या माणसाला. किती? 7 ऑक्टोबर पासून पेन्शनचे पैसे प्रताप सरनाईक देऊ शकणार झालेत. आमची वर्गणी घेतली. ज्यांचे पैसे कापून घेतलेले त्यांचे पैसे पेन्शन न देऊ शकणारा मंत्री प्रताप सरनाईक, पेन्शन न देऊ शकणारा मंत्री प्रताप सरनाईक, पेन्शन न देऊ शकणारा मंत्री प्रताप सरनाईक. मी असा मंत्री महाराष्ट्रातल्या, देशातल्या इतिहासात पाहिला नाही की कोणाचं पेन्शन थांबवलेलं. आणि त्याच्यामुळं रिपोर्ट कार्डवर नापास असलेले मंत्री प्रताप सरनाईक आहेत. आणि या गोष्टीला, एसटी महामंडळातील जागेला भावनिक दृष्ट्या पाहावं असं आमची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा आमची विनंती आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा आमची विनंती आहे, या प्रकरणामध्ये डोळसपणे पाहावं. रामरक्षा आंदोलन जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत महाराष्ट्रभर राबवत आहे, त्याचा उद्याचा अंक आहे नागपुरात. उद्धव ठाकरे असणार आहेत आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना त्यात सहभागी होण्याचं पत्र लिहिलं आहे. बघा, शिवसेनेचा हा पॉलिटिकल अजेंड्यावरला कार्यक्रम, प्रभू श्री रामाच्या किंवा भारतीय संविधानाच्या प्रेरणेनं, आपुलकीने हे कार्यक्रम नाहीत. आणि थोडी सुद्धा जर आपुलकी असती आणि रामरक्षा स्तोत्राचं जर अध्ययन झालेलं असतं तर उद्धव ठाकरेंची मुंबईतल्या कार्यक्रमात भांबेरी उडाली नसती. त्याच्यामुळं अगोदर पाठांतर झालंय काय, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेलाही विचारावं आणि राज ठाकरेनं उद्धव ठाकरेची परीक्षा घ्यावी की रामरक्षा स्तोत्र म्हणजे खरोखर उद्धव ठाकरेला पाठांतर झालंय का. त्याच्यानंतर इतरांना बोलवण्यासाठी किंवा इतर प्रमुखांना बोलवण्यासाठी, मान्यवरांना बोलवण्यासाठी निमंत्रण देण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडावं. हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम झाला होता, तेव्हा त्या दाम्पत्याला अटक पण झाली होती या प्रकरणामध्ये. आता नागपूरला जात आहे उद्धव ठाकरे. बघा, एक लक्षात ठेवा, तो काळ उद्धव ठाकरेचा होता. तो काळ, त्या काळामध्ये नुसतं त्यांनाच अटक झाली नव्हती तर सामान्य कष्टकऱ्याचा आवाज बनल्यामुळे आम्हाला सुद्धा अटक झाल्या. त्या काळामध्ये अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकारांना अटक झाली. त्याच्यामुळे तो काळ उद्धव ठाकरेचा काळा काळ होता. आणि आज जो काळ आहे देवेंद्रजींचा काळ आहे. आणि देवेंद्रजीच्या काळामध्ये जोपर्यंत तुम्ही लोकशाहीनुसार, डेमोक्रेसीनुसार तुमची भावना व्यक्त करता तोपर्यंत इथं कुणालाही अडचण आहे असं मला दिसत नाही. मग तो सामान्यातला सामान्य कोणत्याही वर्गाचा असो,
मग तो आदिवासी वर्गातला असो, भटका असो, भटका विमुक्त असो, अनुसूचित जाती जमातीचा असो, खुल्या वर्गातला असो, मराठ्यांपर्यंतचा असो, असं कुठेही देवेंद्रजीच्या काळामध्ये जो काळा काळ होता तो बेअक्कल काळ होता. तो काळा काळ होता ना उद्धव ठाकरेंच्या काळातला, तो बेअक्कल काळ होता. हा काळ बेअक्कल काळ नाही. त्याच्यामुळे जर रीतसर परवानग्या घेतल्या असतील, रीतसर पूजा पठणाची हे केली असेल, व्यवस्था केली असेल, तर मला असं वाटतंय की कायद्याप्रमाणे चालणाऱ्याला देवेंद्रजींच्या काळात कुठे अडथळा नाही. लास्टली मी खूप म्हणजे लोकशाहीला मानणारा माणूस आहे. फक्त मंत्र्यांचे मुख्यमंत्री नसतात, पक्षांचे मुख्यमंत्री नसतात. देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर. देवेंद्रजी इज माय चीफ मिनिस्टर ऑल्सो. त्याच्यामुळे माझे मुख्यमंत्री किंवा आमचे मुख्यमंत्री कोणावरही अन्याय करतील असं नाही.